हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, महाराष्ट्र शासन जे आहे ना त्यांनी एक नवीन जार जो आहे तो 20 सप्टेंबर 2024ला अपडेट केलेला आहे आणि त्या जारनुसार तुमचे मला खूप जास्त डाऊट येत आहेत की सर जे व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी कॅटेगरीमधले किंवा ओबीसी कॅटेगरीमधले किंवा एसबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना की 8 लाख रुपये जी आहे ती इन्कमाची आठ होती, जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमधून स्टेट कोट्यामधून जर एखादं सीट अलॉटमेंट झालं अदर कोर्ससाठी किंवा मग कोणत्याही कोर्ससाठी समजा, तर देन त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जे आहे ते इन्कमचा जो बंधन होता तो जवळपास 8 लाखाचा दिसून येत होता। तर आता जर समजा आमचं इन्कम जे आहे ते 8 लाखाच्या वरती असेल तर देन त्या कंडिशनमध्ये आम्हाला जे आहे ते कॅटेगरीचं बेनिफिट दिलं जाणार का नाही दिलं जाणार। म्हणजे जर समजा गर्ल स्टुडंट असेल तर ती समजा ओबीसी कॅटेगरीमध्ये तिला पूर्ण ट्युशन फीस माफ असेल का नसणार आहे समजा। आणि सेकंड हा डाऊट होता की सर आम्ही बॉय स्टुडंट येतोय तर देन मग आम्हाला 50% जी काही फीस माफी आहे समजा, तर ती 100% ओबीसी कॅटेगरीमधून किंवा मग व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी कॅटेगरीमधून जी काही समजा पूर्ण ट्युशन फीस माफ असते ना 100% गर्ल्स आणि बॉयज दोघांना पण, तर ते रूल जे आहेत त्या ठिकाणी लागू होतील का नाही लागू होतील। तर पहा, हा जो जार आहे तुम्ही तुमच्याबरोबर एकदम सविस्तर जे आहे ते रीड करून शेअर करत आहे की याचा नेमका अर्थ काय निघतो आणि तुम्हाला जे आहे ती 100% फीस माफी या ठिकाणी कॅटेगरीनुसार जी आहे ती मिळणार आहे का नाही, त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, तुम्ही जर हा जार वाचला तर जारला तुम्ही जे काय क्रमांक 1 मध्ये यांनी जे काय मेन्शन केलं ते तुम्ही वाचू शकता। समजा यांनी या ठिकाणी मेन्शन केलं की समजा जे काय राज्यातील समजा शासकीय अनुदानित किंवा मग शासन मान्यता प्राप्त खाजगी जसं की आपले प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज राहतील ना, ते कॉलेज राहतील जसं की विनाअनुदानित महाविद्यालय किंवा तंत्रनिकेतन पण आणि शासकीय विद्यापीठ जे असतील समजा विना अनुदानित, तर या सर्वांसाठी समजा जे काय निवडक व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत समजा त्याच्यात जर तुम्ही प्रवेश घेतला असेल, तुम्ही विमुक्त जाती म्हणजे व्हीजे कॅटेगरीमध्ये येत आहे, भटक्या जमातीमध्ये तेच तुमचं एनटीबी, एनटीसी, एनटीडी आलं, मागासवर्ग म्हणजे तेच की ओबीसी कॅटेगरी आली आणि विशेष मागासवर्ग म्हणजे एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस आले। तर या समजा प्रयोगातील जे विद्यार्थी आहेत समजा त्यांची शैक्षणिक शुल्क जी होती ना, जर आपण बघितलं तर 2017-18 पर्यंत जी काय पालकाची वार्षिक इन्कमची जी काय आठ होती किंवा मर्यादा होती ना, तर ती 6 लाख रुपयावरून जवळपास 8 लाख रुपये करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे असं यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। म्हणजे हा जो फर्स्ट पॅरेग्राफ काय सांगतो की जेवढे काय राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज राहतील किंवा मग जे काय प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज राहतील ना, तिथे जे विद्यार्थी अप्लाय करत होते समजा ॲडमिशनसाठी समजा आणि त्यांनी तिथे ॲडमिशन घेतलेलं होतं जे की व्हीजे कॅटेगरीमध्ये येत होते किंवा एनटीबी, एनटीसी, एनटीडी कॅटेगरीमध्ये येत होते, तर त्यांना 2017-18 पर्यंत जी आहे ती इन्कमची मर्यादा 6 लाख रुपये होती, पण ती जी आहे ती 2017-18च्या नंतर आपण 8 लाखापर्यंत त्यांनी वाढवलेली होती। आणि आता जो लेटेस्ट अपडेट आहे जो की 2024 पासून लागू होणार आहे, तर तो काय आहे यांचा जार की ते त्यांनी मेन्शन केलं की जे काय राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज राहतील किंवा प्रायव्हेट कॉलेज राहतील किंवा मग जे काय सेमी गव्हर्नमेंट कॉलेज राहतील समजा, तर त्या अभ्यासक्रमासाठी जर समजा तुम्ही प्रवेश घेतलेला असेल त्या कॉलेजमध्ये, तर देन व्हीजे कॅटेगरी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी कॅटेगरी आणि एसबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी राहतील ना, तर त्यांना जी काय शैक्षणिक शुल्क प्लस जी काय परीक्षा शुल्क राहते ना, एक योजना राहते समजा, त्याची उत्पन्नाची अट जी आहे ती रद्द करण्यात येत असून त्याऐवजी फक्त तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे, या शासनाची मान्यता जी आहे ती दिलेली आहे। ही गोष्ट तुम्हाला बघायला मिळते। तर तुम्ही सेकंड पॅरेग्राफ जर रीड केला त्याचा अर्थ हाच निघतो की जे काय आपल्या राज्यामधले गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज राहतील, तर त्या ठिकाणी जर समजा तुम्ही ॲडमिशन केलं असेल तर तुम्हाला एक ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस किंवा मग जी काय परीक्षा फीस होती ना त्यासाठी एक स्कॉलरशिप होती समजा, तर त्या स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी जी काय तुमच्या उत्पन्नाची आठ होती ना, जे की व्हीजे कॅटेगरी राहतील, ओबीसी कॅटेगरी राहतील, एनटीबी, एनटीसी, एनटीडी राहतील किंवा एसबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी राहतील ना, तर ती उत्पन्नाची अट या ठिकाणी रद्द केलेली आहे। तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट त्या ठिकाणी सबमिट करायची कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे। तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट एनसीएल जे आहे ते सबमिट करणं आहे, नॉन क्रिमिनलचा जो प्रमाणपत्र आहे ना तोच सादर करणं बंधनकारक राहील। आणि हा जो जार आहे तुम्हाला www.maharashtragovernment.in च्या वेबसाईटवर पण 100% दिसून येईल। तर पाहता या पूर्ण जारचा जर तुम्ही एक मिनिंग बघितला तर तुम्हाला टोटल मिनिंग काय निघतो तुम्ही तुमच्याबरोबर थोडक्यात एक्सप्लेन करतो। जसं की या जारचा हाच मिनिंग निघतो की यांनी हेच मेन्शन केलंय की अगोदर जे समजा ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी होते किंवा एसबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी होते किंवा मग व्हीजे एनटी कॅटेगरीमध्ये विद्यार्थी होते, एनटीबी वाले, एनटीसी वाले आणि एनटीडी वाले, तर यांच्यासाठी जर बघितलं आपण तर 2017 पर्यंत जी आहे ती 6 लाखाची आठ होती, नंतर ती थोडी वाढवली आणि 8 लाखापर्यंत जी आहे ती इन्कममध्ये सूट दिलेली होती। पण हा जो जार आहे 2024 साठी आलेला आहे ना, तर यामध्ये उत्पन्नाची कुठल्याही प्रकारची आठ नाहीये, म्हणजे हायर जे समजा लिमिट आहे ना ते इन्कमसाठी यांनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही आहे। म्हणजे तुमचं इन्कम जरी 8 लाखापेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला एक महाडीबीटी नावाची एक वेबसाईट दिसते ना,
तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा जो आहे तो स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करू शकता। तिथं तुम्हाला फक्त तुमचा NCLचा डॉक्युमेंट अपलोड करणं आहे आणि तुम्हाला जर समजा हा रूल जर लागू झाला, हा जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं फॉलो केला, तर महाडीबीटी नावाची जी काय एक वेबसाईट राहते तिथून की तुम्हाला स्कॉलरशिप जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते। तुम्ही तिथं स्कॉलरशिपचा फॉर्म फिल केला तर तुम्हाला तिथून स्कॉलरशिप जी आहे ते मिळण्याचा चान्स लागू शकतो। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर ज्यानुसार हीच इन्फॉर्मेशन आहे की 2017 पर्यंत जो आहे तो तुमचं 6 लाखाचं इन्कम होतं ते 8 लाखाच्या पर्यंत समजा एक बेनिफिट दिला होता की त्याची मर्यादा 6 लाखावरून 8 लाखापर्यंत केली होती आणि 2024 मध्ये त्यांनी जी आहे ती ही अट जी आहे ती पूर्णपणे रद्द केलेली आहे। म्हणजे जे काही इन्कमचं कुठल्याही प्रकारचं बंधन तुम्हाला दिसून येत नाहीये। पण तुम्हाला जे आहे ते कॉलेजवाले लगेच फीस माफ करतील का, तर असं कुठल्याही प्रकारे नाही, कारण कॉलेजवाले जे आहेत ते तुम्हाला स्टेट कोट्यामधून जरी अलॉटमेंट झालं, तुम्ही SC ST किंवा VJ NTB NTC कॅटेगरीमध्ये येत आहे, तुमचं इन्कम 8 लाखाच्या खाली जरी असेल तरी बरेच कॉलेजवाले असे खास करून BMS साठी प्रायव्हेटवाले की तुमच्याकडून जनरल कॅटेगरीची फीस घेत आहे आणि तुम्हाला बोलताय की तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करा। तुम्हाला जर स्कॉलरशिपला अप्लाय केलं आणि तुमची स्कॉलरशिप जर मंजूर झाली तर देन गव्हर्नमेंट तुम्हाला जे आहे ते पैसे रिटर्न करेल। त्यामुळे तुम्हाला लगेच जे आहे ते राऊंड 2 राऊंड 3 मध्ये गव्हर्नमेंट पूर्णच्या पूर्ण कॉलेज जे आहे ते समजा बेनिफिट देतील असा कुठल्याही प्रकारचा मुद्दा नाहीये। पण ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल त्यावेळेस तुमचं इन्कम जरी 8 लाखाच्या वरती असेल तरी तुम्ही महाडीबीटीवर जाऊन जे आहे ते स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करू शकता। ही पण एक गोष्ट लक्षात घेऊ शकता। तिथून तुम्हाला फी जी आहे ती रिफंड होण्याचे चान्स बनू शकतात जर हा जार पूर्णपणे लागू झाला तर पहा एक छोटीशी अपडेट होती आणि ह्या अपडेट रिगार्डिंग तुमचे खूप सारे डाऊट होते म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे। तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून की फ्युचरमध्ये महाडीबीटीनं हा रूल ॲक्सेप्ट केला का नाही, महाडीबीटीवर जी आहे ती 8 लाखापेक्षा जास्त इन्कम असल्याच्यानंतर स्कॉलरशिप मिळते का नाही, याबद्दल एक सविस्तर इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू।